निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज. नमस्कार, मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज. आज आपण खऱ्या अर्थानं संगमनेर तालुक्यातील भोजापूर पूर चारीवर आलेलो आहे. ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील सोनुशी या गावामध्ये काही शेतकऱ्यांचा हे पाणी येथून जाण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांच्या नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान शासनाकडून त्यांना मिळालेलं नाही. हे शासनाकडून ते मोबदला मिळायला पाहिजे, तो मोबदला मिळाला नाही असं येथील काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. किंवा काही शेतकऱ्यांचं अशी अवस्था झालेली आहे की भावकीच्या वादामध्ये किंवा शेजारी यांना मोबदला मिळायला पाहिजे तो मोबदला जो आहे तो शेतकऱ्यांच्या शेजारील शेतकऱ्याच्या खात्यात गेल्यानं त्या ठिकाणी मोठा पेच या ठिकाणी पुढे उभा राहिलेला आहे. आता सध्याच्या अवस्थेमध्ये जलसंपदा मंत्री असतील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या पूरचारीला पाणी सोडण्यात आलेलं आहे. पाणी येत आहे, परंतु काही चुकीच्या घटनांमुळे, शासकीय अडचणींमुळे किंवा टेक्निकल प्रॉब्लेममुळे या ठिकाणी हे शेतकरी नाराज आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून खाली मी पाणी जाऊन देणार नाही अशी काही शेतकऱ्यांची भूमिका झालेली आहे. असेच एक भारत सानप म्हणून शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्याची हीच अवस्था झाली आहे. त्यांचं म्हणणं आहे की एका गटातले पैसे आम्हाला मिळालेले आहेत, परंतु एक गट जो आहे त्याच्यातील आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी पाणी मी जाऊन देणार नाही, अन्यथा पाणी गेल्यास त्या ठिकाणी मी उग्र स्वरूपाचं असं आंदोलन करणार आहे. परंतु मग हे आंदोलन कशा पद्धतीनं करणार आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या या ठिकाणी आलेलो आहोत, त्यांच्या घरी आलेलो आहोत, त्या पूरचारीवर आलेलो आहोत. तर आपण आता जाणून घेऊया या ठिकाणी त्यांच्या भावना काय आहेत, तर त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांची मागण्या काय आहे हे आपण या माध्यमातून जाणून घेऊया. चला माझ्यासोबत. बाबा नमस्कार. नमस्ते. आज ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला कॉल केला आणि त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आपली माहिती घेण्यासाठी आलो आहे, ही भोजापूर पूरचारी आहे, किलोमीटर क्रमांक 8 या ठिकाणी तुमच्या या गट नंबर मधून ज्या पद्धतीनं 2 गट नंबर आहेत 106 आणि 199. तर यामध्ये तुम्हाला 106 मधला मोबदला राहिलेला आहे. 199 मधील तुम्हाला तुमच्या वडिलांना मिळालेला आहे, बरोबर. तर 106 मधील मोबदला तुम्हाला मिळाला नाही. तर तुमचं ज्या पद्धतीनं तुम्ही पुढील आंदोलन करणार आहात किंवा काय कशा पद्धतीनं काय तुमचं नियोजन आहे पुढचं? सर असं आहे, आधी तुमचं नाव सांगा आणि विषय सांगा, काय विषय आहे? माझं नाव आहे भारत विठोबा सानप, राहणार सोनोशी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. सर हे प्रकरण तसं फार जुनं आहे, 2006 पासूनच आहे. पण कुठलीही उग्र परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही जवळजवळ 20 वर्ष या गोष्टीला लढा दिला, 2006 पासून तर 2026 पर्यंत. आणि काही माझे वडील संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यात कामाला असल्यामुळे 2006 मध्ये इथं थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली तिगाव माथ्यापर्यंत पाणी जायची ही झाली होती. पण शेजारील शेतकऱ्याने ते सहकारी काम आहे या मुद्द्यावर हरकत घेतली आणि माझ्या वडील कारखान्यात कामाला असल्यामुळे कारखान्याचे चेअरमन माधव सावळीराम कानवडे यांनी विनंती करून तात्पुरत्या स्वरूपाचं पाणी पुढे नेण्यास आम्ही मदत केली होती आणि तिगाव माथ्यापर्यंत पाणी पण गेले होते. पण काळाच्या ओघामध्ये पुढे ते काम सरकारच्या ताब्यात गेल्यामुळे सरकारला त्यांनी कळवलं होतं का हे काम तुम्ही मूळ सरेखेनुसार न्या. पण त्या गोष्टीला भरपूर विलंब झाला, आज करू उद्या करू या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करत असताना ही चारी 4 गटामधून जाते. गट नंबर 106, 199, 200 आणि 201. तर यामध्ये 2 गट आमच्या वाट्याला येतात, 106 आणि 199, आणि 200 आणि 201 हा शेजारी शेतकऱ्याच्या वाट्याला जातो. परंतु गट नंबर 106 चे पैसे संगमनेर न्यायालयाने माझ्या वडिलांनी 1982 ला दावा दाखल करून 90 ला निकाल लागलेला आहे का हे पैसे श्रीत विठोबा सानप मध्ये माझ्या वडिलांना देण्यात यावे. परंतु निकाल लागल्यानंतर सुद्धा हे पैसे शेजारील शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. मग एका गटाचे पैसे आम्ही घेतले, त्याच्यानंतर आमच्या कुटुंबावर जवळजवळ 15 वर्ष अन्यायच होता गेला. आम्ही तो सहन करीत गेलो. पण हा दादा हा कितपर्यंत सहन करायचा, आज माझी सहनशीलता संपलेली आहे. तर मग 2011 मध्ये या सर्व गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर लघु सिंचन जलसंधारण मंडळाने माझ्या क्षेत्रामध्ये चुकीचा पूल बनवला. शेजारी शेतकऱ्यासाठी 11,98,227 रुपये खर्च केले आणि ज्या गटाचे पैसे त्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत त्याच्या वावरात एक गुंठा सुद्धा तारीख घेतलेली नाही आणि आम्ही जेवढे पैसे घेतलेले नाही उलट आमची जास्त जमीन घेण्यात आली. या सर्व गोष्टीचा पाठपुरावा म्हणून तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी या गोष्टीची दखल घेऊन सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून
ती मीटिंग लावली त्यांनी साधारणतः 7/8/2020च्या आसपास. आणि सर्व अधिकाऱ्यांनी असं ठरवलं, सांगितलं का आम्हाला भारत भाऊ तुमची पण जमीन नको, माझे वडील त्या मीटिंगला उपस्थित होते, आणि शेजारी शेतकऱ्याची पण नको, आम्ही तुम्हाला बंदिस्त पाईपलाईन करून देतो, तुम्ही फक्त सरकारकडे गट नंबर 106चे पैशाची मागणी करू नका, तुम्ही दारापुढे जो बॉक्स केलेला आहे त्याची पैशाची मागणी करू नका, आणि तुमचे वडील जे चारीमध्ये पडलेले त्याची पैशाची मागणी करू नका. माझी त्यांच्याकडे मागणी साधारणतः 10 लाख रुपयाची त्यावेळेस होती, आणि ते मला 2020 मध्ये. हा, तर त्यांनी सांगितलं या गोष्टीला जवळजवळ 5-6 महिने लागतील. असं करता करता त्यांनी ते केलं नाही. त्याच्यामध्ये माझे वडील स्वर्गवासी झाले. या सर्व गोष्टीचा आमचे वडील चारीमध्ये पडून त्यांच्या 4थ्या आणि 5व्या मणक्याला इजा झाली. त्यांना नाशिक येथे सुयश हॉस्पिटल 2 लाख रुपये खर्च झाला. ते 2 लाख रुपये, त्याच्यानंतर आमच्या घरापुढील जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आम्ही 1.25 लाख रुपये खर्च केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो साधारणतः इतरही असा गायी पडणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ज्या त्या आम्ही ते खर्च केले. काळाच्या ओघामध्ये काय झालं, मग त्यांनी ते माझं काम इस्टिमेटमध्ये काम धरलं. ते काम धरण्यामध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता, तत्कालीन अधीक्षक अभियंता, तत्कालीन मुख्य अभियंता यांच्याबरोबर घुलेवाडी उपविभागाचे जी सुरेश मंडिक हे पण उपस्थित होते. प्रत्यक्षात ज्या टायमाला काम मंजूर करायचं तेव्हा. पण काम मंजूर करत असताना माझ्या वडिलांनी त्यांना एक प्रश्न केला, तुम्ही आता काम मंजूर करताय खरं, याच्या आम्ही कोर्टात चाललो होतो, त्यांनी आम्हाला कोर्टात जाऊ दिलं नाही. कारण ते म्हणे बाबा तुम्ही कोर्टात गेले तुमचा प्रश्न सुटणार नाही. आणि जवळजवळ 2-3 वर्षानंतर त्या कामाची वर्क ऑर्डर निघाली, आणि कामाची वर्क ऑर्डर निघाल्याच्या नंतर माझ्या घराच्या मागे आणि पुढे सर्व ठिकाणी काम झाले. आमचे काम होत नव्हते, म्हणून मी सुरेश मंडलिक यांना वारंवार म्हणत राहिलो, ते काही बोलत नसायचे. एक दिवस त्यांनी मी घरी नसताना माझी सौभाग्य होती शोभा सानपेला येऊन सांगितलं का भारत भाऊला 15 लाख रुपयाचं काम करून द्यायचे, त्यांनी 50,000 रुपये दिले तर कुठे बिघडणार आहे का? 50,000 कशासाठी? 50,000 मी तुमचं काम करून देतो. आणि खाजगी आहेत का? खाजगी नाहीये. तर त्यांना मी ते समजून सांगितलं का साहेब हा अन्यायग्रस्त किस्सा आहे, आणि तुम्हीच त्या टायमाला हे काम मंजूर करण्यासाठी होते, आणि मग आता तुम्हाला 50,000 कसले द्यायचे? तर मग त्यांनी ते माझं काम केलं नाही, आणि माझं काम तसंच पेंडिंग राहिलं. काळाच्या ओघात त्याच्या अगोदर ही चारी जलसंपदा विभागाकडे ट्रान्सफर झाली. मग मी जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवलेलं आहे का आमचं काम हे जलसंधारण विभागातील आहे, तुम्हाला मी इथं पाणी जाऊ देणार नाही आणि कामही करू देणार नाही. मग त्यांनी असा निर्णय घेतला, त्यांनी मला आतापर्यंत 3 पत्र जलसंधारण विभागाला दिले का हे काम तुमच्या वेळेमधलं आहे, ते तुम्हालाच पूर्ण करावं लागेल. आणि 21 जुलै 2025 ते 14 ऑगस्ट 2025 मी औरंगाबाद हायकोर्ट इथं माझी एक याचिका दाखल केली होती. त्यांनी जलसंधारण विभागाला सांगितलं का तुम्ही तुमचं 15 दिवसामध्ये म्हणणं सादर करा, पण त्याच पिरियडमध्ये भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे इथून माझ्या दारापुढून पाणी पुढे जात असताना भाजपाचे महायुतीचे प्रकाशजी सानप, गणेशजी दिघे, हरीश चकोर, सकाराम भाऊ दिघे असे अनेक कार्यकर्ते इथे आले, आणि प्रकाश भाऊ सानप अक्षरशः माझ्या आईच्या पाया पडले का म्हणे मावशी कायदेशीर पाणी इथून पुढे जात नाही, तुम्ही माझं ऐका, मी विखे पाटील साहेबांना, अमोल भाऊ यांना सांगून तुमचा न्याय मी करल. आणि त्याच्या अगोदर 2 दिवस माझे छोटे बंधू वाल्मिकी विठोबा सानप हे मंत्रालयामध्ये जाऊन विखे पाटील साहेब यांना भेटले आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विखे पाटलांनी तात्काळ अमोल भाऊ यांना बोलून घेतलं त्यांच्यापाशी, आणि अमोल भाऊ यांना सांगितलं की बाबा यांचं काय आहे ते बघा. मग अमोल भाऊ यांनी माझ्या भावाला सांगितलं दादा 8-15 दिवस जाऊ द्या, मी तुमची मिटिंग लावतो संबंधित अधिकाऱ्यांबरोबर. तुमच्या कोणत्या भावाला? माझा छोटा भाऊ आहे, तो मुंबईलाच असतो, वाल्मिक विठोबा सानप म्हणून त्याला सांगितलं. तर आज अखेर मिटिंगही झालेली नाही. मी बऱ्याच वेळेस अमोल भाऊंना भेटण्याचा प्रयत्न केला, गणेश दिघे पण भेटले, प्रकाश भाऊ पण भेटले, अमोल भाऊने आजपर्यंत मिटिंग पण नाही घेतली. तरी सुद्धा आम्ही आजपर्यंत अमोल भाऊंच्या कुठेही विरोधात गेलो नाही. राहिला प्रश्न विषय का थोरात साहेबांनी त्यावेळेस सांगितलं का शेजारच्या शेतकऱ्याची बी जमीन नको, तुमची नको, आणि जरी त्यांनी जाऊन दिली नसतं आपण पाईप टाकून तो विषय सोडून टाकू, म्हणून त्या मुद्द्यावर आम्ही तडजोड म्हणून हा विषय मान्य केला होता. परंतु माझ्याकडे जर 50,000 रुपये जर दादा या मंडलिक साहेबांना द्यायचे असते तर तुम्ही माझ्या घरी बघू शकता, पत्रे किती फाटलेले आहेत बघा. मला माझ्या घराची भिंत टाकता नाही आली, माझ्या मुलांचं शिक्षण मला करता नाही आलं. मी जवळजवळ या विभागाबरोबर 15 ते 20 वर्ष लढा देत आहे. औरंगाबादला जाय, नाशिकला जाय, नगरला जाय, मुंबईला जाय, मंत्रालयात. आज जवळजवळ माझे ह्या जलसंधारण विभागाने 10-12 लाख रुपये जास्त खर्च केले. आज ती याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये पेंडिंग आहे, सुरू आहे. तिला जवळजवळ वकिलाला मला 1 लाख रुपये देणं आहे. 50,000 रुपये दिले. हे पैसे मी आणायचे कुठून? अहो मी दारापुढे जो बॉक्स बनवलेला आहे ना दादा, त्या बॉक्समध्ये मी मोकळ्या वेळेमध्ये 5-7 कोंबड्या सोडल्या होत्या, 10 कोंबड्या. हे मंडलिक इतर लोकांना असं सांगतात का तो त्याच्यात 50 बोकडे टाकतो,
25-25 लाख रुपये उत्पन्न तर मंडलिकचं माझं बोकडे आहेत तुमच्याकडे? काही बोकडे नाही दादा, कोंबडे आहे, 5-7 कोंबडे आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. आता 7-8 कोंबड्या आहेत. तर त्यांना कोणी सांगितलं चुकीची माझ्या नावाची दिशाभूल चालवली. मग मी काय केलं, एक दिवस माहितीच्या अधिकारामध्ये त्या विभागाला अर्ज टाकला का मंडलिक साहेब तुम्ही माझं काम का केलं नाही का? वरिष्ठ मुख्य अभियंता पुणे येथील ते म्हणतात भारत भाऊचं काम करून द्या. नाशिक येथील जलसंधारण अधिकारी म्हणतात भारत भाऊचं काम करून द्या. नगर येथील कार्यकारी अभियंता म्हणतात भारत भाऊचं काम करून द्या. सगळे म्हणतात भारत भाऊचं काम करून द्या. मग मंडलिक साहेब तुम्ही माझं काम का अडवलं? या मुद्द्यामध्ये त्यांनी मला माहितीच्या विभागात जेव्हा मला माहिती नेण्यासाठी 5/6/2026 त्यांच्या कार्यालयात बोलवलं तेव्हा मी तिथे गेलो. आम्ही दोघं एकत्र बसून आमची जवळजवळ 1 तासभर चर्चा झाली आणि त्या तासभर चर्चेमध्ये अगदी एकदम खुली चर्चा झाली. तुम्ही असं का केलं? तर ते निष्कारण याचे उडीचे उत्तर देत सुटले. त्याने माझे एक रिलेटिव्ह आहे, त्यांचं नाव मला सांगतात का तुझं नाव त्या अधिकाऱ्याने रोखलेले, तुझा त्याच्या संघ काय काय. माझं काम प्रत्यक्ष करायला ते अधिकारी इथं नव्हते. माझं प्रॅक्टिकली काम करण्यासाठी सुरेश मंडलिक इथे उपस्थित होते. विषय काय आहे सानप पाटील, तुमच्या भावना आम्हाला समजतायत. ज्यावेळेस शासकीय अधिकारी हा जर समोरच्या वरिष्ठांकडे वोट करत असेल, परंतु हा जो विषय आहे हा सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी जे असतील, समजा जिल्हा लेवलचे अभियंता असतील, मुख्य अभियंता आहेत, यांनी जर तुमचं काम करून द्यायला सांगितलेलं आहे तर हा मंडलिक जो आहे हा ज्युनियर इंजिनियर आहे, बरोबर, त्याच्या अध्यक्षतेखाली हे काम चालू होतं, बरोबर. तर मग त्यांनी हे काम करून घेणं गरजेचं होतं का त्यांनी वरिष्ठांकडे वोट करून किंवा वरिष्ठ काम करून देत नाही? अगदी बरोबर. वरिष्ठांच्या घरातलं हे काम नाहीये, शासनाच्या घरातलं काम नाहीये, तर हे जे तुम्हाला काम दिलेलं आहे हे तुम्ही करून घेणं काम होतं. मंडलिक साहेबांना आपण या विषयावर कॉल करून याचा जाब 100% विचारणार आहोत. परंतु पुढे बोला तुम्ही. आता त्याच्यानंतर मी काय केलं, लेखी पत्र व्यवहार ते बघायला केला. तिथं सहाय्यक अभियंता कपिल वेडगो म्हणून होते. तर कपिल वेडकरांनी मला सांगितलं भारत भाऊ तुम्ही मंडलिक साहेबांना भेटा. मग मी मंडलिक साहेबांना भेटलो. तर मंडलिक साहेब मला अशी टोलाटोलीची उत्तर द्यायची, माझे लिखित स्वरूपात येते. तुमच्याकडे जे 50,000 रुपयाची लाच मागितली, ही लाच मागितली म्हणून तर ते काम मला त्यांचं म्हणणंच ते आहे का तुला एवढं मोठं काम करू, म्हणजे मला नाही म्हणले, माझ्या मिसेसला म्हणले तुझ्या आईला बोलव रे. तर तिला ते मी इथं नसताना आले 2-3 वेळेस, ते एकदा झालं, एकदा हसत, तिला वाटलं हसत म्हटले असतील. साहेब माझ्याकडे जर 50,000 रुपये असते तर मी घराला माझे पत्रे आदळत आहे, बघ इथं टोकरे ठेवलेले आहे, इथं माझं घर गळते, माझी तुम्ही विचार करा 2026 पासून 26 चालू आहे, 20 वर्ष झाली. या बॉक्सला आमचे पैसे, आमचे वडील पडून स्वर्गवासी झाले, त्याला 2 लाख रुपये खर्च, आम्हाला त्या गटाचे पैसे मिळालेले नाही. या सर्व गोष्टीची तडजोड होती. तडजोड काय होती का पाईप टाकून आमचा प्रश्न सोडवायचा. मागील वर्षी तिगाव माथ्यावरती जलपूजन हे कायदेशीररित्या झालंच नसतं. फक्त प्रकाश भाऊ सानप यांनी इथं आले, त्यांनी आमच्या आईला आम्हाला विनंती केली, मावशी माझं ऐका, आमचं सरकार आमचं आहे, आम्ही ते पाणी घेण्याच्या नंतर प्रकाश भाऊ सानप हे ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांची आणि माझी काहीच ओळख नव्हती. पक्षाशी रिलेटेड हे भाजपाचेच आहे, त्यांनी आणि गणेश दिघे त्यांना इथं माझ्याकडे घेऊन आले. प्रकाश भाऊंना तोपर्यंत मी ओळखत सुद्धा नव्हतो, फक्त ते सानप आणि मी सानप. मग कदाचित तुम्हाला असं वाटेल ते सानप असा गैरसमज तुम्ही कुणी करून घेऊ नये. त्यांची आणि माझी काही ओळख नाही आणि मी त्यांना ओळखत सुद्धा नाही. फक्त ही त्यांची जबाबदारी आहे का जो प्रकाश भाऊंनी शब्द दिलाय, गणेश दिघे सरांनी शब्द दिलाय, सकाराम भाऊनी, चकोर साहेबांनी शब्द दिलाय, त्यांचं शूटिंग आहे माझ्याकडे आज पण 1-1.5-2 मिनिटाचं. त्या टायमाला मंडलिक साहेब उपस्थित होते, जलसंपदाचे भालेराव साहेब उपस्थित होते, 8-10 शेतकरी होते, त्यांचं मी शूटिंग पण करून ठेवलेले त्यावेळेस. ते आम्हाला पाठवा. ते मी तुम्हाला नक्कीच पाठवतो दादा, ते करणार. आणि आतापर्यंत बघा जवळजवळ 8-10 अधिकाऱ्यांनी हे काम मंजूर केलं होतं. त्याच्यात जिल्हाधिकारी साहेब आहे, त्याच्यात महसूल मंत्री साहेब आहेत, थोरात साहेबांनी कुठली कसरत न ठेवता त्यांनी योग्य तो निर्णय केला होता. फक्त तो निर्णय कागदावरच राहिला, इस्टिमेट मध्ये होता, त्यांनी तो अंमलात येऊ दिला नाही. कारण दादा माझ्याकडे 50,000 रुपये नव्हते. 50,000 रुपये मला एक सांगा, थोडा माझा गैरसमज होईल. ज्या वेळेस ह्या मंडलिक साहेबांनी तुमच्याकडे 50,000ची लाच मागितली तुमच्या मिसेसकडे, तेव्हा महसूल मंत्री कोण होता? थोरात साहेब महसूल मंत्री होते का? नाही. आता जवळजवळ त्या पिरियडमध्ये विखे पाटील साहेब होते. विखे पाटील साहेबांचे त्यावेळेस महायुतीचं सरकार महायुतीचं सरकार होतं आता. तर ऍक्च्युली मंडलिकला मी जवळजवळ 2025-24 पासून काम करून द्या म्हणतो. ते बोललेच नाही. आता ते 1 वर्षापूर्वी कामाच्या अगोदर बोलले, ज्या टायमाला पाणी जायचं त्याच्या अगोदर 2-3 महिने बोलले. त्या विखे पाटील साहेबच होते, जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री तेच होते. हा विषय मी अगदी अमोल भाऊच्या कानावर सुद्धा प्रत्यक्षरित्या घातलेला आहे. पण काय होते,
माझी एवढी इमेज पडत नाही, मी छोटा गरीब शेतकरी आहे. दादा मी जवळजवळ 20 वर्ष संगमनेरमध्ये रिक्षा चालवली, बरं. रिक्षा चालवून प्रपंच केला. ही माझी मंडळी रोजाने कामाला जाते. 200-300 रुपये रोज तिला मिळतो. 200-300 रुपये आमचं छोटंसं कुटुंब आहे ते आम्ही चालवतो. गेलो या जमिनीत पोट भरत नाही. माझा भाऊ मुंबईला मोलमजुरी करतो. एक 9-10 कोंबड्या आहे माझ्याकडे. त्या 9-10 कोंबड्या, 1-2-3 गाय तुम्हाला बाहेर कालच ऊस आला, तो ऊस तुम्हाला मी दाखवतो विकत चारा घेऊन. असं मी आता 50-50 हजार रुपये जर माझ्याकडे असते, मला थोडक्यात एकच सांगायचंय का ह्या मंडलिक साहेबांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर करून पदाचा दुरुपयोग करून माझ्या कुटुंबावर अन्याय केलेला आहे. या बाबतीत मी त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार पण केलेली आहे. जिल्हा अधिकारी साहेब असो, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, ते त्यांनी तुम्ही जे आरोप करताय हा आरोप खूप गंभीर आहे, खूप गंभीर आरोप आहे की त्यांनी लाच मागितली आहे. परंतु याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे? माझी मिसेस बोलून ना, मी तर घरी नव्हतो. हे तुझ्या आईला बोलव रे. नाही, तुमच्या मिसेस तर बोलतील, परंतु असं काही रेकॉर्ड आहे का काही? तर रेकॉर्डात आहे बघा सर. 20 वर्ष मी पुरावे गोळा करता करता तुम्हाला सांगतो, एकही कागद जर माझा शब्द जरी खोटा असेल, शब्द जरी खोटा असेल, तर तुम्ही साधारणतः 3 ते 4 पेट्या माझ्या कामासाठी भरलेले, जिल्हा जलसंधारणचे असो, तहसीलदार असो, प्रांत असो. आता हे सगळे लिखित याच्यामध्ये आहेत माझ्याकडे. तुम्ही बघा, आता हे जलसंपदा विभागाचे पत्र प्राप्त झाले, ते 3-4 पत्र जलसंपदा विभागाचे आहेत. आणि आता हे बघा, हे साधारणतः हे लघु सिंचन जलसंधारण मंडळ, आता हे जिल्हा अधिकारी साहेब, हे साधारणतः हे त्यांचं डिपार्टमेंट आहे. हे तालुका पोलीस स्टेशन आहे, हे तालुका पोलीस स्टेशन आहे. आता हे जनरल इतर आहे. आणि वडील जे चाळीमध्ये पडले होते सुयश हॉस्पिटलला, हे त्याचे 2 लाख रुपयाचे बिलांची यादी आहे. आणि साधारणतः आता हे उपविभागीय अधिकारी आपले संगमनेरचे आहेत, त्यांची यादी आहे. आणि हे इतर जे आहेत, ही थोरात साहेबांना मी जेव्हा आतापर्यंत पत्र व्यवहार केला, त्यांनी योग्य ती दखल घेतली पण होती, पण त्यांनी अंमलात येऊ दिलं नाही. माझ्याकडे करून द्या. पण आता डिपार्टमेंट चेंज झालेलं आहे, ते जलसंपदा विभागाकडे गेलेले आहे. आणि जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे का तुमचा, त्यांचा आणि आमचं काही घेणं नाही, याला सर्वस्वी जबाबदार लघु सिंचन जलसंधारण मंडळ आहे. आता केस कोर्टामध्ये आहे, कोर्टात काय निकाल लागेल तो लागेल. पण तोपर्यंत माझे यांनी 15 वर्ष वाया घातले, 15-20 वर्ष वाया घातले. उद्या जर भोजापूर धरण सध्या भरलं आणि हे जर म्हटले पाणी आणायचं, तर पाणी सर तुम्ही मला सांगा, मागच्या वर्षी सुद्धा कायदेशीर पाणी जात नव्हतं. विखे पाटील साहेब आणि अमोल भाऊ यांचं जलपूजन होत नव्हतं, तरी सुद्धा या प्रकाश भाऊ सानपांच्या शब्दाला मान देऊन आम्ही ते पाणी जाऊन दिलेलं आहे. आणि नुसतं ज्या प्रकाश भाऊ सानप यांनी आमची विनवणी केली, आमच्या पाया पडले, त्यांचं कुठेही नाव नाही. तर माझ्याकडे एक तात्या नावाचा माणूस इथे यायचा, त्यांनी माझ्याकडून अनेक कागदपत्र नेले, मी प्रामाणिकपणे त्याला दिली. पण ज्या टायमाला मला प्रत्यक्ष काम करताना जेव्हा लक्षात आलं, तो माझ्यावर त्याने चुकीची व्हिडिओ बनवली, तो तात्या नसून तो तात्या विंचून निघाला. तर काय व्हिडिओ बनवली? ते व्हिडिओ बनवली, तर चुकीचे खोटे नाटे कागदपत्र, कोर्टाचे कागदपत्र खोटे आणतो. आता मला एक सांगा दादा, आता हे मी खोटं बोलू शकत, कोर्टाचे पेपर आहे. आता त्यांना मी कोर्टाचे पेपर दाखवतो तुम्हाला, तर साधारणतः इकडे बघा. आता हे मी खोटं करू शकतो का? हे बघा, ते म्हणतो हे हाताने लिहितो तू, हे मी हाताने लिहिणार का? बरं हे म्हणतो तो. आणि त्याच्यानंतर इकडे बघा, हे पत्र आहे साधारणतः 9/4/2019 तुम्हाला मी ते देणारच आहे. त्यांना मी काय सांगितलं, दोन्ही शेतकऱ्यांची मोजणी करा, दोन्ही शेतकऱ्यांची मोजणी करा आणि यावर प्रमाणे आमच्या कुटुंबाला येऊन तुम्ही काम घेऊन जा. ते म्हणे मोजणी करायची गरज नाही. आता हे पत्र आहे मृदुजल जलसंधारण अहमदनगर सिंचन औरंगाबाद कार्यकारी अभियंत्यांचं, मुख्य अभियंत्यांचं पत्र आहे. ते बघा, हे जे आहे या माहितीच्या अधिकारात त्यात दिलेले अर्ज. या असं तुम्ही एक विचार करा, एका कागदाला साधारणतः 1 दिवस गेला. माझ्याकडे कमीत कमी 4 ते 5 हजार कागद आहे. दुसरी पेटी आणते ती, दोन्ही पेट्या माझ्या, असं मी 15 दुसरी पेटी आण. माझे साधारणतः 2015 2006 पासून तर आतापर्यंत माझे घरचे मला आता असे म्हणू लागलेले आहे, तुमच्या डोक्यात फरक पडला. तुम्ही पण का फक्त सनदशीर मार्गाने जायचं, कुठल्याही वाईट मार्गाला जायचं नाही. पण दादा ती वेळ आज माझ्या आलेली. मी जिल्हाधिकारी साहेबांना 30/3/2026 रोजी कळवलेले, जर माझा न्याय तुम्ही करणार नसाल तर मी एक तर जलसमाधी घेणार, तुम्ही सोडणाऱ्या पाण्यामध्ये एक, नाहीतर मी तिथं ते पाणी फोडलेले पाणी माझ्यापासून पुढे जाऊ देणार नाही. मला त्या गटाचे रेतशीर पैसे, माझे वडील इथं अन्यायग्रस्त स्वर्गवासी झाले त्याचे पैसे, किंवा माझ्या मुलाला त्यांनी जलसंधारण असो किंवा जलसंपदा असो त्याच्या शैक्षणिक अर्थानुसार त्याला शिपाई म्हणून का होईना त्यांनी त्याला तिथे कामाला घेण्यात यावं. अन्यथा ही जमीन माझ्या आजोबांना मिळायला लागत होती, आजोबांना मिळून दिली नाही शेतकऱ्यांनी. वडिलांना ही जमीन दिली तर 1982 पासून तर 90 पर्यंत कोर्टात दावा दाखल केला, त्याच्यात त्यांचं आयुष्य. आज रोजी माझं 52 वय झालेले, म्हणजे आमच्या 3 पिढ्या सरकारने बरबाद केल्या.
याला जबाबदार नुसता शेजारील शेतकरी नाही, याला जबाबदार सरकार पण आहे. तुम्ही मला सांगा दादा, रोजीरोटी करून रिक्षामध्ये कधी 200 रुपये मिळतात, कधी 300 रुपये मिळतात. ही माझी मंडळी आहे, ही 200-300 रुपये रोजाने लोकांच्या बांधाला इकडे खुरपायला, इकडे शाळेचा, तिकडे शाळेचा, इकडे कोंबड्या, अशा पद्धतीत माझा उदरनिर्वाह चालू आहे. मग मला सांगा, या मंडळी सारख्या माणसाला मी एवढे पैसे द्यायचे कुठून? म्हणून मी काय केलं, ते असं म्हणतात का 2 वर्षापासून मी या विभागामध्ये कामाला आहे. तर ते 2018 पासून तर 2026 पर्यंत इथंच कामाला होते. आणि त्यांनी मला असं सांगितलं का मी तू जे काही मागतो मी तुला देणार नाही, एकही कागद देणार नाही. मग मला सांगा, आता हे माहितीच्या अधिकारामध्ये हा जो अर्ज टाकलेला आहे तुम्ही वाचू शकता, मुरगाव जेल संदर्भात गुरेवाडी त्यांच्या याने टाकलेला बघा. आता याला सुद्धा ते उत्तर देत नाही. जा तुला काय करायचं ते कर, माझं उत्तर नाही दिलेलं त्यांनी याचं. म्हणून मी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यकारी अभियंता नाशिक यांना पत्रव्यवहार केला. त्यांनी सांगितलं तू त्यांच्याकडूनच घे. मग आता हे फक्त टोलवाटोलीची उत्तर इकून तिकडं तिकून तिकडं असं माहिती मिळाली नाही तुम्हाला? नाही देतच नाही म्हणली माहिती ती ह्या पत्राला उत्तरच मिळालं नाही. उत्तर त्यांनी मला 5-6 तारखेला म्हणून घेतलं, 5-6-2026ला. पण तिथे बोलावल्याच्या नंतर त्यांनी मला दमदाटी केली. काय दमदाटी अशी केली, 2018 ते 2026 पर्यंत त्यांनी 84 कामं केलेली. तिचं काम असतात त्याची जर तू काही माहिती मागितली तर तुला मी जाता येता गाडीला कुठं पण उडवील. कोण बोलला? सुरेश मंडलिक म्हटला. सुरेश मंडलिक त्या कामाची तो माहिती देत नाही. आता त्याचा असं म्हणणं आहे, एका माणसाला अतिशय, एक मिनिट मी बोलतो तुमच्याशी, अतिशय गंभीर हा विषय आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यानंतर जर तुम्ही कुणीही अधिकारी असेल, कुणीही कार्यालय असेल, तर तुम्ही ती माहिती देणं गरजेचं आहे. की माहितीगाराला तुम्ही जर अशा पद्धतीनं धमकावत असेल तर अशा अधिकाऱ्याचा नक्कीच या ठिकाणी निषेध करणं गरजेचं आहे. आपण या मावशी आहेत आणि यांच्याकडं या अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे ही माहितीचा अधिकार मागितला त्याच अधिकाऱ्यानं काहीतरी पैशाची मागणी केली असं त्यांचं आरोप आहे, ज्याला आम्ही पुष्टी करत नाही. परंतु असा आरोप, ही पीडित शेतकरी कुटुंब जे आहे आणि त्यांची अवस्था जर बघितली तर त्यांच्या घराची अवस्था बघितली तर अक्षरशः ते रोजंदारीनं काम करतात. ते काका जे आहेत ते आपली रिक्षा चालवून उदरनिर्वाह त्या कुटुंबाचा करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असल्या कारणानं त्या तरुणांचं शिक्षण देखील जे आहे, त्यांची मुलं त्यांचं देखील शिक्षण जे आहे ते अर्धवट राहिलेलं आहे. आणि त्यातच ह्या शासनाच्या काही निर्बंधांपायी ह्या कचाट्यात हे शेतकरी कुटुंब सापडलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं म्हणजे त्यांची मनस्थिती फार वाईट झालेली आहे. आणि याच्यातच लोक त्यांना तुम्ही येडे झाले का अशा पद्धतीचे टोमणे मारतायत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि त्यांची आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे, जर तुम्ही आता पाणी सोडलं तर आम्ही जलसमाधी घेऊ इथपर्यंत यांची तयारी आहे. शासनाने याची गंभीर दखल घेणं फार गरजेचं आहे. आपण मावशींना विचारा, मावशी तुमच्याकडं कोणी पैसे माहिती होते? मंडलिक साहेब ते काय बोलले, तुमचं आता पाईपाचं काम आम्ही करून घेतोय, इथं पाईप आम्ही टाकून देतोय आणि भारत त्यांना म्हणावं तुम्हाला काही 5-50 हजार म्हणजे देण्यास काही हरकत नाही आमच्याकडे बघण्यास. म्हणजे दृष्टिकोन म्हणजे कसं त्यांनी असं खुलून दाखवलं का बाबा 50 हजार रुपये का तुम्ही आम्हाला द्या असं म्हणजे सांगितलं. आमचं तुम्ही एवढं मोठं काम केलंय आम्ही तुमची जमीन झाकून भेटते बा असं हे होतंय, नळ्या टाकून देतोय आम्ही, ते मंजूर झालेलं आहे तुमचं काम, मंजूर करून आणलंय आम्ही. म्हणजे आणि 50 हजार रुपये तुम्हाला द्यायला काही हरकत नाही बा. पण आता आम्ही 50 हजार देणार कुठून? आता आमचा माणूस तर एकदम असा म्हणजे एकदम सतत ते कागद हे गोळा करणं, तिकडं नकरचे हेलपाटे, इकडचे संगमनेरला जाणं, म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे लक्षच नाही. म्हणजे आम्ही एक तर गुजारा करतोय, आम्ही रोजीरोटी करूनच गुजारा करतोय, पण त्याच्यात हॅरेसमेंट अशी होती ते कागद गोळा करणं. म्हणजे आम्हाला ते त्यांचा वेळ आम्हाला देऊ शकत नाही, माझ्या पोरांना नाही, आम्हाला नाही, फक्त कागद पाठ आणि ते का आम्हाला काहीतरी न्याय भेटावा म्हणूनच आम्हाला ते करतात. आता मग माझे आमचे सासरे वारले, ते पण त्यांना पाठात पडून विजा झाली, त्याच्यामुळे त्यांची ऍडमिट झाली, त्यांच्या मणक्याचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर आम्ही बॉक्स बांधून दिला, त्या बॉक्स मध्ये पण आम्ही थोडेसे जे आमच्याकडे पुंजी होती ती पण आम्ही त्याच्यात अर्धवट खर्च केलेली. आता खर्च करून नाही, आता अजून ते म्हणताय हे काम मंजूर होतं पण मंजूर नाही आता दाखवताय ते, आता तुम्हाला करून नाही देणार असं सांगताय. असंच हो असं काम मंजूर आहे, म्हणजे नळ्या टाकून देण्याचं हे मंजूर आहे. काही उन्हाळ्यामध्ये म्हणत होते आता काम तुमचं चालू होणार, एस्टिमेट झालेलं आहे सगळं झालं, म्हणून तर ते मंडलिक साहेब म्हटले आता तुमचं काम एवढं आम्ही एक लाईन लावलेलं आहे, त्याच्यात 5-50 हजार रुपये तुम्हाला आम्हाला द्यायला काही हरकत नाही. बरोबर आहे. तर या मावशी पण या ठिकाणी आरोप करतायत. हा आरोप फार गंभीर आहे आणि हे शासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे, याची चौकशी करणं गरजेचं आहे. परंतु या कुटुंबावर सध्या जो अन्याय होतोय हा कुठेतरी थांबला पाहिजे. आपण पुन्हा एकदा बाबांकडे जाऊया.
बाबा काय म्हणजे तुम्हाला आता मागणी काय आहे? तुमची प्रमुख मागणी काय आहे? हे आता सगळं प्रमुख मागणी आता इथं थांबलं पाहिजे. हा. आता हे 100% बरोबर आहे. पण आता शांततेच्या मार्गाने आजोबा गेले त्यांना लाभ मिळून दिला नाही, हा. वडील गेले. आता मी जवळजवळ गेल्यासारखं ते राहिलं फक्त मुलगा. त्या मुलाचं जरी शासनाने तेवढं काम केलं ना तर तेवढं भेट बाकी आता बघा हे नितीन दिवसाने मुख्य अभियंता एक पत्रालय ना पुण्याला जायचं म्हटलं तुम्ही अंदाज करा किती खर्च होऊ शकतो. हे पुन्हा हे नाशिक औरंगाबाद हे कोर्ट थकून गेलेले. आता अक्षरशः एक तरी तुम्ही जेल समाधी घ्या नाही पाणी नाही जाऊन जाणार पुढे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत पाणी पुढे जाऊन जाणार नाही. मी विखे पाटील साहेबांना, अमोल भाऊ साहेबांना, अमोल दादा खताळ साहेबांना आणि मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे. आता मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पाणी इथून पुढे जाणार नाही. मी मरण मला जर नाही दिला तर पाणी पुढे जाईल, तसं पाणी पुढे जाणार नाही. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. यापेक्षा मला जास्त काही बोलायचं पण मंडलिक सुरेश मंडलिक हे यातील प्रमुख आरोपी आणि प्रमुख गुन्हेगार आहे. माझा त्याचे 84 कामं त्यांनी केलेले. जनतेला पण माझी या माध्यमातून विनंती, त्यांनी केलेले जे 84 काम आहे हे आपल्याला जनतेपुढे आणायचे आहे. आणि त्याच्यात जर माझा संशय जर खोटा ठरला तर मला तुम्ही शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. पण मंडलिकने या कामाप्रमाणे ते 84 कामामध्ये सुद्धा बोगस काम केलेलं आहे असं स्पष्ट माझं म्हणणं आहे. जे काय ते भविष्यामध्ये उजेडात येईल. पण त्यांनी ही जी माझी हॅरेसमेंट केली 15 वर्षाची, माझ्या मुलाला त्यांनी एक तर नोकरीला घेतलं पाहिजे, एक नाही तर माझी 15 वर्षाची 20 वर्षाची भरपाई जे काय असेल त्या गटाचे पैसे इथं बॉक्स घातलेले पैसे ते शासनाने आम्हाला भरून द्यावे आणि त्यांनी बी त्यांचं सुखाना पाणी द्यावं, आम्हालाही सुखाना जीवन जगून द्यावं. आता जवळजवळ हे 52 वर्षे वडिलांचे अशा अनेक शासनाने जवळजवळ आमचे 70-80 वर्ष याच्यामध्ये घातलेले. नसतं शेजारील शेतकरी जबाबदार नाही तर याला शासन पण जबाबदार आहे दादा. या गोष्टीची आपल्या मार्फत आपल्या जे राजसत्ता याच्यामधून मी त्यांना नक्की विनवणी करेल. हा प्रश्न विखे पाटील साहेबांनी, अमोल भाऊनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी विशेष करून जर नाही केलं तर मी प्रकाश भाऊ सानप, जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब, विद्यमान आमदार अमोल भाऊ खताळ आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने मी तर जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ते काही लांब नाही, एकदम जवळ आहे, थोड्या आलेले. आता बाकी निर्णय हा त्यांच्या हातात आहे. किती सनदशीर मार्गाने जायचं तुम्हीच सांगा. एवढं जर विस्तार पाहिलं तर आणखीन तिकडे एक पेटी आहे. रोड उठलं का दादा एक कागद करायचं म्हटलं ना एका कागदाला हे 70-80-100 रुपये लागते. पेटे 2 पेटे भरलेले या सगळ्या. हे जलसंपदा, जलसंधारण. आता हे तुम्ही काढून पहा या दवाखान्याचे पैसे आणायचे कुठून? वडील रिटायर झाले, 38 वर्ष वडिलांनी सर्व्हिस केली. ती सर्व्हिस 1 लाख रुपयाचं ही सगळी पाठवून घातली आणि हे सगळं जनहिताचं काम आहे. तेव्हा जनतेला पण माझी मागणी आहे का मला नसेल काही भरपाई द्यायची, काय करायचं नक्कीच, पण ह्या सुरेश मंडलिक यांचं निलंबन झालं पाहिजे. तात्काळ निलंबन सुरेश मंडलिकचं व्हावं आणि त्याच्यानंतर मला बाकीचा न्याय मिळावा. तेव्हा इथून पुढे हा माणूस अशा काही गडबडी करणार नाही आणि जनतेसंग मी पण सुखी होईल. आणि पाण्याला मी मागच्या वर्षी पण आक्षेप घेतला नाही आणि माझा जर नाही झाला तर या वर्षी पण मी पाण्याला आक्षेप घेणार नाही. यापेक्षा जास्त काय मला काही पूर चारीला पाणी येणार आहे. हा बरोबर. काही थोड्या दिवसात पाणी येईल. हो. कधी येईल ते पाणी ते तुम्हाला माहिती आहे? पाणी आता ते म्हणताय मला पगारे साहेबांचा मला फोन आला होता का पाणी आम्ही सोडतोय म्हणे भारत भाऊ. मी त्यांना सांगितलंय पगारे साहेब मी तुम्हाला 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार केलेला आहे, तुम्ही त्या गोष्टीची काय चौकशी केली? तुम्ही जलसंधारते म्हणे आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे पण ते आम्हाला उत्तर देत नाही. मग आता ते उत्तर देत नाही त्याला जबाबदार ते कमी त्याला जबाबदार तो विभाग आहे, त्याला मी काय करणार आहे? जर आता ह्या तुमच्या मागण्या आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अमोलदादा खताळ आमदार यांनी या ठिकाणी तुम्हाला आश्वासित केलं होतं, ते निरोप घेऊन तुमच्याकडे जे पदाधिकारी आले प्रकाश सानप असतील, हरीश चकोर असतील, गणेश दिघे होते, या सगळ्यांशी मग तुम्ही आता विचारलं नाही का? हा बोललो ना त्यांच्याबरोबर. गणेश दिघे यांना आता मी एवढ्या वेळेस म्हटलं गणेश दिघे म्हणे भारत भाऊ तुमच्या संघात तुम्ही मी 2 वेळेस आमदाराच्या ऑफिसला गेलो, ते म्हणतात तारीख लावू, ते लावतच नाही. प्रकाश भाऊ सानप लावलं का प्रकाश भाऊ सानप तेच म्हणतात. हरीश चकोर म्हणतात बाबा मी थकून गेलो. म्हणजे आता ह्या लोकांनी जर त्यांचे हात काढून घेतले तर मी दाद मागायची कोणाकडे? प्रत्येक वेळेस पाणी यायचं असलं का आणि त्यावेळेस सगळे आम्हाला कुणीतरी ते फक्त बाजू काढून घेतात. दादा माझा वापर प्रत्येक वेळेस असा रात गई बात गई ते बना की झोप घे अशी पद्धत या सगळ्यांनी माझी केलेली आहे आणि मी थकून गेलो या गोष्टीत. त्यापेक्षा माझा जीव नसलेला बरा. यावर्षी तुम्ही पाणी सोडा, माझं कुटुंब घेऊन मी जनावर घेऊन पाण्यामध्ये बसतो आणि मग जाऊ द्या. विखे पाटील साहेब तुमचं तरी चांगलं होईल किंवा अमोल भाऊ तुमचं चांगलं होईल किंवा मुख्यमंत्री महोदय तुमचं तरी चांगलं होईल. आता मला काय कुठल्या पक्षाचं बोलायचं नाही, काहीच नाही. फक्त थोरात साहेबांनी जो निर्णय केला होता तो निर्णय अतिशय योग्य होता आणि तो या लोकांनी या मंडलिकला अंमलात येऊन दिला नाही. त्यामुळे मंडलिक हाच या गोष्टीचा गुन्हेगार आहे.
यापेक्षा जास्त दादा मी काही सांगू शकत नाही. पण माझा निर्णय लवकरात लवकर व्हावा. 8 दिवस करता करता आता महिना पण तोच आहे, जुलै महिना आहे. 29 जुलै रोजी माझ्या दाराकडून पाणी चाललं होतं, जात नव्हतं कायदेशीर. पण या प्रकाश गावच्या यांच्यामुळे ते पाणी इथून पुढे गेलेले आणि विखे पाटील साहेबांचं जलपूजन हे झालेले. मला काही वेळेस अनेक लोकांचे फोन आले, भारत पाणी आलो, पाणी थांबव, कायदेशीर. मी नाही ऐकलं कुणाचं, तरी पण मी पाणी जाऊन दिलं. मग दादा माझी चूक काय? मग जनतेच्या शेवटच्यापर्यंत पाणी येऊन दिलं. आणि तो इकडे एक पाठीमागे एक तयार झालेला आहे, तो इथला यामध्ये या माझ्या मागच्या गावचा, रात्रीचा दिशेने घेऊन येतो पाणी फोडून देतो. आणि तुम्ही सांगा दादा, त्यांनी माझ्याकडून JCB घेऊन येतो, पाणी फोडून देतो, काय त्यांना काही शासनाचं काही नाही. आता मुद्दा असा आहे, नाव घ्यायला त्याचं कारण काय? नाही, आमच्या गावाला पाणी नाही येतं म्हणतो इकडे, आमच्या गावाला मी केलं म्हणतो सगळं. तात्या नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी माझ्याकडून बरेच कागदपत्र नेले. पण तो तात्या नाही दादा, तो तात्या हिंसूच आहे. त्यांनी लोकांना इथं जाऊ द्या, थोरात साहेबांच्या कारखान्यात ज्या टायमाला कामाला होता 35 वर्ष, थोरात साहेबांना सुद्धा 4-5 लाख रुपयाला सोना लावून गेलेला आहे तो माणूस. तसंच आता इकडे या लोकांना आहे ना, लोकांना खोटं नाटक बोलतो, दादाची भूमी देतो. माझ्या खोटे नाटक गेले, निष्कारण व्हिडिओ बनवले. माझा घर पाडील, पाड म्हणलं बाबा, शासनाचे लोक ठरत, तू पाड. माझं चुकलं काय, मी त्याच्यावर विश्वास ठेवला तात्या म्हणून. माझ्या एक मोठ्या भावासारखा आहे तो, मी त्याला वडील रूपात त्याच्या ठीक आहे, विषयांतर नको. आणि या ठिकाणी खरोखरच या पद्धतीने या कुटुंबावर अन्याय होत आहे. आणि खऱ्या अर्थानं आमदार अमलभाऊ खताळ असतील किंवा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यांच्यापर्यंत जर आमचा आवाज येत असेल तर नक्कीच या कुटुंबाची आपण दखल घ्याल, अशी मी माझ्या माध्यमातून